उचलली तुम्ही? नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण काय केलं, कल्टिवेशन केलं आणि कल्टिवेशन केल्यानंतर वेडरनं थोडी माती चढवली. माती का चढवली की शेंगा जे उघड्या पडू लागल्या आपल्या, तर शेंगा झाकण्यासाठी आपल्याला माती आवश्यक आहे, म्हणून थोडीशी माती चढवली बेडवर. माती जर समजा फुटवे ज्या शेतकऱ्यांचे कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी माती चढवू नका, ही विनंती. आणि फुटवे जर भरपूर झाले तर माती चढवायला काय अडचण नाही. कोणता खत टाकला आता? काय नाही, बेसन डोस टाकला साहेब. पोटॅश होतं, काही डी आपलं हे होतं, पोटॅश होतं काही. दाणेदार दिसायलाय ना? दाणेदार होतं. दोन्ही क्विंटल टाकलं त्या मशीनच्या पुढं. अच्छा, ती जे दिसायला ना तुम्हाला, ती बांधकामाची भाप आहे बरं का? बांधकामाची भाप पडत असते. दिसायला लागलंय तुम्हाला तिथं, भिताडाची भाप इकडे धावली. टेम्परेचर असते म्हणजे कॉन्क्रीट टेम्परेचर. ती मशीन नेली हळदीची क्वालिटी माग आपण आलतो देऊ पाण्यानं जे डॅमेज झालं हो, पाणी लय जास्त होतं. आमच्यावर अगोदर झालं, तुमच्यावर आता आमच्या तांबारा तुमच्यावर अगोदर झालं, आता कव्हर मध्ये आलंय तुमचं. आता यांच्यावर आता ह्या स्प्रे न कव्हर मध्ये येईल जास्त. ते पांढरा तर मी आज फवारायचं राहिले, फवारून घ्या. हे पांढरा करतो, फवारून घ्या. आता साहेब ड्रिचिंग कशी करावं? ड्रिंचिंग आता सरी मध्ये केली तरी जमती. याच्यात काटाकाटानं केली चालते ना? काटन केली तरी चालते, कुठं बी टाका, काय अडचण नाही. ठिबक करायची. ठिबक टाकल्यावर टाकायला टाइम लागते. उद्धार लावतो एखादा, नाही म्हणलं ठिबकच्या व्यतिरिक्त करून टाका. आता उद्या रान भिजवणं होते. रान भिजू नका, आता वाळू द्या. क्रॅकिंग पडली पाहिजे, सरी मध्ये क्रॅकिंग पडली पाहिजे. रान आता भिजवायचं नाही, ते भिजवायचं नाही. कम्पॅक्ट झाली जमीन. जमीन लई कम्पॅक्ट झाली. पाणी काढून द्यायचं साधन नाही, पण ती काय इलाजच नाही. विलाज होता याला, त्याच्या तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं. वरी काढल्या का पोर आहे ना? वरी काढल्या ठेवल्या ते तसे केले आता खाली दाबा. मशीन बुजल्या, करू लागलो काल. ठिबक चालू केलं. नाही, ज्या तासात मशीन आहे, अलग लक्षात तुमच्या सगळं, ज्या तासात मशीन आहे त्या काठाला एक जण, या काठाला एक जण. नळी फक्त टाईट धरायची, हलवत धरायची. त्या टायमात तुम्हाला काहीच गरज नाही, कुठे नाही करायची. खत टाकलं फक्त मी, आणि त्यानं मशीन आणली. आता टाकलंच का खत? नाही, हे धुलटा आता टाकला. धुलटा आपला घरात होता, सिंगल सुपर फॉस्फेट, बरोबर, ते टाकलं. फक्त मधात टाकलं, आम्ही तर काहीच नाही हो. आता एक डोस टाकला फक्त, 2 क्विंटल खत नाही ते हळदीला. तुमचं म्हणजे 100% प्युअर आयुर्वेदिक काम. आमचं तसं नाही बरं. नाही, आमच्या साहेबांना सांगितलं रेसिड्यू फ्री आहे त्यांचं. त्याच्यानंतर खताची 2 किलो झाली. ते डबल बजेट वर चालली ती. जाऊ द्या कुठं आलं पाहिजे. हे पहा साहेब, रासायनिक केमिकल वरची शेजारी पुणेरताबाई पोली याच्यावर असेल पिकनीवर सरीवर माती लावली. आता माती लावली.
बेडवर आहे का सरीवर आहे? नाही नाही सरीवर सरीवर आहे, चांगली आहे. पहा माती लावली माहिती बेस्ट लागली. लागली ना माती ती काय. माती का मशीन लावली का नाही, डवरीत दिसेल. डवऱ्यान मशीन आता तरी थोडा कलर बदलला, माझा तर कलर लय सुपर होता. नाही कलर आता हेच आहे तेच ओरिजिनल आहे. शिव हे आहे तेच ओरिजिनल कलर आहे. कलर हिरवा नसलाच पाहिजे हळदीचा. आमचे साहेब म्हणतात कलर हिरवा नसला पाहिजे हळदीचा. कलर हळदीचा पोपटीच. आता हे निंदून घ्यावं लागेल गोपालला. हो ना, निंदावं लागतं हिला. हे निंदावं लागतं. हो आता राहिले तुम्ही मागे राऊंड ऑफ हाणला होता ना? हाणलं ना. बरं. हाणलं. आता इकडे कसं मारा नाही इकडे नाही. ते मधामधात मारलं होतं. मधात मारलं. आता हे बांधायचे राहिले का? अरे नाही चालूच करायचं राहिले साहेब. कुठे रवायचे? सागा की का पाच एखादा सागावर लक्ष ठेवून कोणी नियम नाही. मागच्या क्वालिटी परता बदल झाला. हो. तिकडूनचा नाही साहेब. 12 टाका वाटतो. वॉटर सोलेबल. 12 नाही साहेबांना मागे दाखवलं 555 19 555 19. मस्की हा ते पण जमतंय ना. आता ठिबकला सोडू ना. चालू करून सोडा. पहिलं मला वाटायला साहेबाच सोडाव का अधुकारी कोणतं सोडा. कोणता सोडा काय अडचण नाही. कोणता सोडा. ते सोडायच्या बाद एक हप्ताभर नाही जमणार ना. नाही नाही 4 दिवस. 4 दिवस इकून चला इकून जाऊ डायरेक्ट. येळो होता का तुमचा चोडा का हा कमी आहे हो. त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे. माझा बदल झाला ना. कलर बदलला. काय सोय केली. कलर बदलला. स्प्रिंकलर लावली होती का? स्प्रिंकर लावले साहेब. हे कोण आले ते कोण पाहिलं अंकर आहे का. बोला येऊ या गोष्टी पतली इकडे तुमची त्याची क्वालिटी नाही ना. क्वालिटी दिसेल ना तेवढी. कोणत्यात इतीच्या पुढे आहे तुमचा कोप. गड्ड्यात क्वालिटी दिसेल म्हणाल मी. जिथं माल निघायचा हो आता जशी क्वालिटी तिथून तिकडे पलीकडे आहे. हो त्याची क्वालिटी इकडे माल निघायची पण दिसेल ना. ही शेंग आहे. मी ते म्हणाल आपल्या याच्यात सुधारणा करावं लागते आता याला. हो द्यावं लागेल ना. फुटवेच नाही तर मी ते म्हणाल तुम्हाला कोण्यात हळ दिलं. याच्यात शंका म्हणालो मी. याला 1261 सोडा तुम्ही. 1261 सोडता आताच्या का फुटव्याचं काय काम पडणार. ड्रिपनं? तेच विचारायला मी साहेब आताच काय करणार तीच. आताचा फुटवा पोकणार नाही मी म्हणणार. आता फुटव्याचा टाइम निघून गेला. सरळ सरळ सांगायचं म्हणजे कसं आहे? माझं सोडव एकदा बारायचं. एकदा 12 नाही भेटली ते एक खंबा होतं कंपनी. एकदा मया केली याय नाही केली. म्हणालो समजा आता हे स्टेट आहे त्या स्टेटला एकही फुटवा नाही ना. नाही तर आता याच्यावर आशा कशी धरावली म्हणजे उत्पन्नाची. नाही फुटे येतात अजून बी काय अडचण नाही त्याला. हा पण फुटे आताच्या येतात पण फुटव्याचा उपयोग पडणार नाही. 3 महिने होऊन गेली. समजा आता याल तरी समजा आता याच्यात आहे इकून एक आहे इकून एक आहे याच्यात हे चांगलं काय विषय नाही आले पुन्हा एखादा फुटवू शकते याला. पण ज्याला स्टेट एकही नाही. कसं आहे माहितीये का हे निवळ पाण्यामध्ये होतं. आता शिकतं जोत धरायला हे. आता समजा आता इथून पुढे याला डोस मेंटेन करणं, फुटवा जनरेट करणं आणि पुन्हा कंद फुगवणं सगळं. मी ते म्हणालो आता याची स्टेप त्याच्यावर मग आता याला 05234 द्या पहिला डोस. त्याच्यानंतर 1261 द्या. 05234 जरी दिलं किंवा 1261 हे दोन्हीपैकी एक कोणतं बी द्या 10 किलो एकरी. आणि त्याच्यानंतर मग 13-40-13 आणि त्याच्यानंतर मग पोटॅशियम ह्युमाइट जर समजा 12 10 किलो देऊ द्या. हा 10 किलो. त्याच्याशिवाय दुसरा काही द्यावा लावू नका म्हणजे पर्याय. 1261 तर याची क्वालिटी म्हणजे याच्यात क्वालिटी आहे बरं या पानात म्हणून खालून क्वालिटी होऊ शकते म्हणालो मी. 1261 करून सोडाव का. 1261 तुम्ही पूर्ण तुरायला नाही सगळे 10 किलो 10 किलो कमी झालं का? 10 किलो असेल ना. मात्र 100% सोडून सोडायला
एखादं तुम्हाला ठिंबकचं लेटे होत असलं तर आता त्याच्यात ओढ आहे. ड्रेंचिंग करून घ्या. ठिंबक सोडायला परवडत पाणीच असं याच्यात. आता लय पाणी दिलं. तुला हळद तर येत. पाणी तुम्ही सोडू नका हो. पाणी काय सोडलं उगाच पाणी सोडलं. पाणी उगाच सोडलं. पाणी किती लागलं ते सुकलं तर काय अडचण नव्हती. कारण कसं आहे माहिती आहे का, आधीच जमीन कम्पॅक्ट झालेली आहे आपली. क्रॅकिंग पडली तरच मायक्रॉप्स काम करत असतात जमिनीमधली. क्रॅकिंग महत्वाची आहे जमिनीला. लोक हळदीत पाणी देणार, आपण कशी मुख्य बसावं? नाही, पाणी दिलं. पाणी सगळ्यांना दिलं. आम्ही दिलं. सगळ्यांना दिलं पाणी साहेब. पाणी तर सगळ्यांना मग आता हे सरळ सरळ सांगायचं म्हणजे हळदीला खाद्यच आता कमी पडायले. पलटच. सरळ भाषा पलटच. आणि हिला आता जर खाद्य दिलं तर पुढचं उत्पन्न डिपेंड आहे. हो 12-0 दे अगोदर 10 किलो. फुटवाच नाही ना हळदी. आहे ना, मग मी तेच वळायला नाही तर काही दिवसांनी यायच्या का लय हे काय नाहीच ना, फुटवाच नाही म्हणायला. कमी कमी दिसायला आहे ना. फुटवाच नाही. ही फक्त इकडे लागवड दाट आहे, इकडे लागवड पतली आहे. येस साहेब, सगळ्या ड्रेसिंग केली आपण. इकडे लागवड पतली आहे, इकडे लागवड दाट आहे. एवढ्यातच फरक आहे. दाट आहे पण फुटवा नाही ना. पण फुटवा साहेब आपल्या याच्यात फुटव्याचं काय होतं औषध याच्यात? फुटव्याचं? मागच्या का? नाही मागच्यात नसतं, याच्यात दरवेळेसच असतंय थोडं थोडं. बर. स्पेशल फुटव्याचं नसतं याच्यात. नाही का? दरवेळेसच कंटेंट दिलेले असते त्यांनी. ते फुटव्यासाठी फॉस्फरिक ऍसिड असते. फॉस्फरिक ऍसिड ते दरवेळेस दिलेलं असते थोडं थोडं थोडं. 30-35 ppm मध्ये असते. आणि जे दुकानावरून आपण घेतो समजा रासायनिक मध्ये ते जास्त असते, 80 असते, 90 असते. या फिरंगी पासून गोपालला म्हणलं इकडे सगळं चिबड होतं. दिसायला नाही ते. इथं म्हणजे पाणीच असं याच्यात. त्याच्यामुळे एवढ्या रानाला इकडे चिबडत नाही. मग इकडून सगळं चिबडते. हे इथून पाणीच असं हे सगळं हे यायचं टेकडं नाही चिबडत ते. हा चालेल सगळं नाही, ते थोडं असं टेकडं. बेडनं पाणी तिकडे जाऊ लागलं. निघाय चान्सच नाही पाणी आलं. हा. निघाय चान्सच नाही. इथे एकच पर्याय होता. इथे एकच पर्याय होता समजा. असा ना आला. इथून एक तिप्पट बेड आहे काय सारखा जर बेड असता एक तिप्पट समजा ही बेड असेल तशीच. मात्र एक निस्ता स्पेशल बेड जे होय निस्ता बेड पाण्यासाठी एक. पाण्यासाठी टिपड असतं तर ते चिबडत ते दोन्हीकडे पाणी त्या बेड मध्ये येत होतं आणि निघून जात. त्यांना म्हणलं होतं मी अगोदरच. पण एवढी बरसात होईल मातली नाही ना, आम्हाला समजलंच नाही. बरसातीने यावर्षी लयच कव्हर केला ना. आज इकडून बराबर भिजलं नाही गोपालला. म्हणलं कसं करावं, पाणी सोडावं का कसं आता. इकडे नाही ते पाया ना बराबर भिजलं नाही. इकडे नाही भेटलं. इकडे जेवढं भिजलंय तेवढं बस झालं. थोडं भिजवा काय अडचण नाही. पिंकरनं भिजतच नाही. सरळ ठिंबक जोडायचं आणि मग ठिंबकनं भिजवायचं. काय ठिबक संबंध? दुकानात आहे. हा? दुकानात एका घंट्यात आठवड मध्ये येते. काय येत नाही गोपाल? हा? एका घंट्यात आठवड मध्ये येते. तीनला गेलतो 5ला आणलं. हा आपण नाही का तीनला गेलतो 5ला आणलं. 3ला गेलो आणि 5ला घेऊन आलो. मी सध्या जोरात आणि नुसतं हे केलं आणि उद्याच्याला मनानं आलं. चांगलं त्या दिवशी होय? condition में आहे. हो, गोपाल उद्याच्याला मनानंच आलं का नाही? आम्ही हजरही नाही. ठिंबक या. तिघं बी सध्या खमंग घ्यायचं. आमची बाजू मोकळी झाली. होय तुम्ही लात मारेल तिथं पाणी काढायला अशी ताकद आहे तुमच्यात आता सध्या. तिकडून वरला आहे. जाऊ दे बाबा 20 क्विंटल मी साहेबांना म्हणलं 20 क्विंटल झाली तरी आम्ही खुश आहे. नाही वरला आहे. बोलले. ती भिजवणं चालू. हा मच्छर सध्या म्हणते क्रॉसिंग करावं होते पण काय करायचं. आला नाही सुद्धा आला नाही. आला? काय म्हणते अंकल? आता इकून पाहिलं की जलवा वाटायला हा तिकडे गेलं का की लढायले माणूस. माणूस लढायले. कारण किती कसं आहे रान चिबल्ड होतं. रानची बळ. सर्व दिसायला ती. लढायले. पाणी साचलं. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. या तुषारच्या अलीकडे सारवा आहे या फ्रेंडपासूनच तिकडं तिकडं अर्धा आता अर्धा एकर तुझा प्लॉट चांगला आहे. अर्धा एकर